मुक्तीचा बनवा पुरी भेटला. आम्हाला एकटीला कशाला हवी एवढी मोठी खोली? आणि तसंही अर्जुन सोबत आम्ही जे वागलोय ना त्याचं प्रायश्चित्त घ्यायला हवं ना. अर्जुन 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 बोला पोलिसांना. सांगितलं ना एकदा मी चोरी नाही केली म्हणून. पुढे आला तर. सावित्री मॅडम काय करताय तुम्ही? हा काय करताय सगळं? हो काय सावित्री मॅडम लावलं हो तुम्ही? चोरटी आहे ही. चोरी करायला आली आहे. आज नशिबाने आम्ही कृष्णाईच्या खोलीत होतो म्हणून हिला रंगे हात पकडू शकलोय. मायला म्हणजे आता ही कृष्णाच्या जीवावर पण उठली काय? काय गे भावाने ही हिंमत झाली का तुझी आता? ए उगाच कशाचाही संबंध कशाला जोडू नका. हेच कारण असणार आहे. सूड घ्यायचंय ना तुला म्हणूनच तर आलीयस. तर कृष्णाईंच्या खोलीत आम्ही आहे तिला ठाऊक नव्हतं म्हणून तर आम्हाला बघून पळत सुटली. ते काय नाही नका विश्वास ठेवू हिच्यावर. तुम्ही पोलिसांना बोलवा. बोलवलंय मी पोलिसांना. कृष्णाई त्याच्या बंदुकीतून गोळी सुटेल अर्जुनची कौतुक कुठे? नाही काही नाही. कुठं नाही जायचंय. राहू दे. अगो काय झाला सांग ना माका. हे बघ मनात काही एक ठेवू नको. परत तुकाच त्रास होईल. काय असं तर सांग ना माका. अर्जुन या घरातून गेल्यापासून बघते तुझा कशातच लक्ष नाही. एकटीच बसा नसतस ना कोणा मागणा बोलतस ना नीट जेवतस. काल जेवण पण खोलीत मागवलंस ना. काहीच करायची इच्छा नाहीये आमची. अगो पण माका तुका असं बघवत नाही. अर्जुन तुझ्या गळ्यातलो ताईत होतो ना मग त्याकाच लांब केलंस. मग काय झालं? तो आमचा मुलगा नव्हताच कधी. हो तू काळजी वाटत असा. तू खैर हवत असा. कसोर हवत असा. काय खात असा. हे बघा मला या विषयावर काही बोलायचं नाहीये आणि अर्जुनचा विचार सुद्धा करायचा नाहीये. तुला एवढीच काळजी वाटते तर तू जा ना. बघून ये तू कुठे राहतो काय करतो कसा आहे. बघून ये तू कुठे राहतो काय करतो कसा. अर्जुन सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? इकडे बघा सगळे. आता मी तुमचा बॉस आहे. त्याला काय गुड मॉर्निंग म्हणताय? मला म्हणता कधी गुड मॉर्निंग? मी आलो की सगळेजण तोंड फिरवून बसता गुड मॉर्निंग म्हणे. चला पळा काम करा आपापली.
थांबा. आता ह्या सोन्याला मी हाकालणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. कोण रे बाबा तू? तुझं इथं काय काम आहे? विद्याधर दादाला भेटायला आलो होतो. तो आहे का? चांगली कल्पना आहे. करा करा. म्हणजे अर्जुनचं घर पेटवणार आणि अर्जुन बघत बसणार. मालकीन बाई, ओ मालकीन बाई, या बाहेर. आले आले. हा मला ताई बोला. अगं बाई, तुम्ही सगळ्याजणी इकडे अचानक. आज काय वॉशिंग मशीन आणलं की काय? नाही हो, अहो जो सगळ्यांची काळजी घेतो त्याची काळजी नको का घ्यायला? म्हणजे अहो आम्हाला समजलं अर्जुन साहेब सायकल चालवणार आहेत म्हणे, आणि ते भी 24 तास. म्हणून हे घ्या. हे काय? खुराक? अहो अर्जुन साहेब ज्या शाळेसाठी करतात तिथे आमचे बी पोरं शिकतात, म्हणजे ते आमच्यासाठीच करतात की. अहो एवढं पुण्याचं काम करणाऱ्या माणसाला सायकल चालवताना थकवा येऊ नये, ताकद असावी ना, म्हणून हे आणलंय तुमच्यासाठी खुराक. तुम्ही जेवलाय का? हा मी आलोय जेवून. हा डोनेशनचा डबा आहे ना, डायरेक्ट मी आता इकडे घेऊन आलोय. नाही आता त्याचं काय आहे, गावातल्या ज्या बी कोणत्या माणसाला डोनेशन द्यायचं असेल ना तर डायरेक्ट इकडे आणून टाकेल. बर मी आहे नाही तर तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा तुम्ही करा जेवण करा. हा वहिनी, राधे राधे. पंक्या, अरे तू इथं काय करतोय? अरे कोणतरी बघेल की. आपल्याकडे ना मिस्टर इंडियाचा घड्याळ आहे. आपण पण तुझ्यासारखा कधी कुठेही टपकू शकतो काय? अरे पंकज, अरे नको देऊ तुम्हाला डोनेशन वगैरे. घरी कळलं ना तर उगाच राडा व्हायचा. एक मिनिट, आपण डोनेशन वगैरे द्यायला आलोच नाहीये. मग आपण आपल्या मित्राची भेट घालून द्यायला आलोय. कोण मित्र? हा काय काय चालवतो अर्जुन दादा सायकल, काय पेंडल मारतो, काय हँडल हलवतो, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. पहिली देणगी द्यायला आलेले आपले मामरे सरांचे धन्यवाद मामरे सर. आपण पाहू शकता पहिल्या तासात किती गर्दी झालेली आहे मंडळी. बघा किती गर्दी झालेली आहे, आपल्या अर्जुन दादाला बघण्यासाठी किती गर्दी झालेली आहे.